कारण मागच्या सुनावणीच्या वेळी देखील अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं की जर तुम्ही 2 महिन्यात निर्णय नाही घेतला किंवा तुम्ही आमदार अपात्रतेचा 2 महिन्यात निर्णय नाही घेतला तर आम्हाला तुम्हाला 2 महिन्यात निर्णय घ्या असं सांगावं लागेल। म्हणजे सुप्रीम कोर्टाची प्रामुख्याने भूमिका हीच होती की विधिमंडळ आणि न्यायालय या 2 स्वतंत्र संस्था आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्या घटनेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। निर्णय काय घ्या हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, मात्र निर्णय तुम्ही काहीही घ्या, कुणालाही अपात्र करा। म्हणजे ठाकरे गटाच्या बाजूचे जे आमदार आहेत त्यांना अपात्र करा किंवा शिंदे यांच्यासोबत जे 16 आमदार आहेत त्यांना अपात्र करा। निकाल काय घ्यावा हा प्रामुख्याने मुद्दा जो अध्यक्षांचा आहे। आम्ही तो चेंडू अध्यक्षांच्या अखत्यारीत टाकलेला आहे, अध्यक्षांच्या कोर्टामध्ये आम्ही तो चेंडू टाकलेला आहे, पण अध्यक्षांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा अशी भूमिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाने घेतल्याचं बघायला मिळालं होतं। आणि तशा सूचना ज्या आहेत त्याच मागच्याच वेळी सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या आणि त्यानंतरची आजची सुनावणी खूप महत्त्वाची होती, कारण सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी विधानसभेच्या अध्यक्षांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमचं जे वेळापत्रक तुम्ही सादर केलेलं आहे ते वेळापत्रक आम्हाला मान्य नाही, त्या वेळापत्रकावरती आम्ही फुली मारत आहोत। तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे काल किंवा आज या 2 दिवसांमध्ये नवं वेळापत्रक तयार करा आणि ते वेळापत्रक आमच्याकडे सादर करा। पण जे सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्षांची बाजू मांडणारे वकील जे आहेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता त्यांनी म्हटलेलं आहे की वेळेअभावी आम्ही हे वेळापत्रक जे आहे ते सादर करू शकत नाहीये। दुसरीकडे जर बघायला गेलं तर सिब्बल यांच्याकडून वेळापत्र देण्यासाठी जे न्यायमूर्ती आहेत चंद्रचूड यांच्याकडे वारंवार विनंती केली जात आहे। म्हणजे सिब्बल यांचं स्पष्टपणे मत आहे, जे ठाकरे गटाचे वकील आहेत करुणा त्यांचं स्पष्टपणे मत आहे की विधानसभेच्या अध्यक्षांकडून या वेळापत्रक देण्यामध्ये वेळ काढूपणा केला जात आहे। त्यामुळे अध्यक्षांना तुम्ही म्हणजे कोर्टानं वेळापत्रक ठरवून द्यावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळते करुणा। त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांच्या वेळापत्रकावरती एकंदरीतच ठाकरे गट देखील नाराज असल्याचं या ठिकाणी आपण बघू शकतो करुणा। अगदी तर याचिकांवर वेळ काढूपणा होतोय असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आमदार अपात्रतेविषयीची सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यान सिब्बल आणि मेहता यांच्यात खडाजंगीला सुरुवात झालेली आहे। याचिकांवर वेळ काढूपणा होतोय असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे, तर काही याचिका या आत्ता दाखल झालेल्या आहेत असं तुषार मेहता यांचं म्हणणं आहे। शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुनावणीचं निश्चित वेळापत्रक सादर करावं असे निर्देश गेल्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। तर दुसरीकडे सुनावणी दरम्यान आता अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आलेली आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। 11 मे नंतर अध्यक्षांनी काहीच केलं नाहीये असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। 11 मे नंतर अध्यक्षांनी या संदर्भात काहीच केलेलं नाहीये असं सुप्रीम कोर्टानं म्हणत विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा ताशेरे ओढलेले आहेत। प्रमोद, अगदी 11 मेला जेव्हा ठाकरे गटाच्या या सगळ्या सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता करुणा, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला होता की आम्ही उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवू शकत नाही। ही टिप्पणी करतानाच विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकलेला होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले इतर जे आमदार आहेत म्हणजे त्यांच्यासोबत गेलेले इतर 40 आमदार आहेत पण त्यापैकी 16 आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करावी अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्षांकडे ठाकरे गटाने दिलेला होता आणि ती कारवाई केलेली नाहीये। म्हणूनच कुठेतरी ठाकरे गटाचा हाच प्रामुख्याने युक्तिवादादरम्यान महत्त्वाचा मुद्दा दिसतोय की अध्यक्ष हे फक्त वेळ काढूपणा करत आहेत, ते कुठलीही कारवाई करत नाहीत। 11 मेला निकाल लागला, त्यानंतर अध्यक्षांकडे आम्ही 2 ते 3 अर्ज केले पण अध्यक्षांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही। त्यानंतर आम्ही पुन्हा म्हणजे ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहोत आणि आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही अध्यक्षांना लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगा असा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ठाकरे गटाचे वकील जे आहेत ते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। करोना कोर्टातली एक अपडेट आलेली आहे, ती अपडेट मी तुम्हाला सांगतो। सिब्बल यांच्या जी कोर्टातली वागणूक आहे म्हणजे जे युक्तिवादादरम्यान सिब्बल यांच्या ज्या टिप्पण्या आहेत त्या टिप्पण्यावरती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आपल्याला माहिती आहे अध्यक्षांची बाजू मांडत आहेत आणि ते त्यांच्या वागण्यावरती नाराज आहेत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मेहता यांनी असं म्हटलेलं आहे की कपिल सिब्बल हे राजकीय भाषा बोलत आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांची भाषा जी आहे ती राजकीय भाषा येत आहे अशा पद्धतीची टिप्पणी जी आहे ती तुषार मेहता यांनी उपस्थित केलेली आहे आणि तुषार मेहता नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादावरती। कारण कपिल सिब्बलांनी स्पष्टपणे हीच भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत ते हे वेळापत्रक देत नाहीत, त्यामुळे सुधारित जर वेळापत्रक पाहिजे असेल तर विधानसभेच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानंच कुठेतरी वेळापत्रक घालून
करून द्यावी अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळते. जे ठाकरे गटाचे वकील आहेत कपिल सिब्बल त्यांनी मांडल्याचं बघायला मिळते आणि त्यानंतर कुठंतरी तुषार मेहता जे आहेत ते नाराज झाल्याचं बघायला मिळतं आणि त्यामुळे त्यांनी ही टिप्पणी केल्याचं आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये बघायला मिळते. करुणा. अगदी प्रमोद, तर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर तुषार मेहतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. दैनंदिन काम करतायत तर त्यानुसार निर्णय सुद्धा घ्यावा, निर्णय व्हायला हवा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आपण पाहतोय आमदार अपात्रतेसंदर्भातली महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे. सिब्बल राजकीय भाषा बोलतायत असं तुषार मेहतांचं म्हणणं आहे. महाधिवक्ता तुषार मेहता हे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरून नाराज आहेत. सिब्बल आणि तुषार मेहता यांच्यामध्ये खडाजंगी होताना सुद्धा पाहायला मिळते. सिब्बल हे राजकीय भाषा बोलतायत असं म्हणत महाधिवक्ता तुषार मेहता यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्ट हे विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढतायत. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या बरोबर आहेत. प्रमोद, काय युक्तिवाद सध्या केले जात आहेत? करुणा, कोर्ट या विधानसभेच्या अध्यक्षांच्या या सगळ्या एकंदरीत भूमिकेवरती नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कारण कोर्टानं मग टिप्पणी केलीच होती की अध्यक्षांना माध्यमांमध्ये प्रतिक्रिया द्यायला वेळ आहे, पण या सगळ्या प्रकरणाची सुनावणी घ्यायला वेळ नाही, अशा पद्धतीची टिप्पणी काही वेळापूर्वी कोर्टाने केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यानंतर आता कोर्टाने एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे. तुम्ही वेळापत्रक सादर केलेलं नाहीये. तुम्हाला आम्ही म्हटलं होतं मंगळवारी सुधारित वेळापत्रक द्या, पण तुम्ही ते वेळापत्रक दिलेलं नाहीये. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला आदेश देऊ अशा पद्धतीची टिप्पणी जी आहे ती कोर्टाने केल्याचं आपल्याला बघायला मिळते. सोबतच जे स्पीकर आहेत राहुल नार्वेकर यांनी जे घडलं ते रेकॉर्डवरती ठेवावरती असं आम्हाला वाटतं. अशा पद्धतीची देखील एक टिप्पणी जी आहे ती सीजे धनंजय. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते. 11 मे नंतर अध्यक्षांनी काहीच केलं नाही, अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर पुन्हा ताशेरे ओढलेले आहेत. अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल. 11 मे नंतर अध्यक्षांनी काहीच केलं नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आपण प्रमोद यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रमोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.